नाही नाही सर, तशी वेळ नाही येऊ देणार आम्ही. मला फक्त तो एकदा मेनू द्या ना. थँक्यू साहेब, आम्ही करतो, काहीतरी करतो. काय करणार आहात तुम्ही? मम्मी तू निगेटिव्हिटी बाजूला ठेव ग जरा, थांब ना. अर्पिता मॅडम, काय करणार आहात तुम्ही नक्की? म्हणजे एका तासामध्ये कसं शक्य आहे हे? एक तर तो नवीन मेन्यू वाचा. बटाटा वडा, व्हेज कटलेट, मिनी पिझ्झा, कलाकंद, कढी पकोडा, साखर भात, डाळ भात, लोणचं आणि पापड. चौधरी, तुमच्या बोलण्यावर मी त्यांना संधी दिली आहे खरी, पण मला काही खरं वाटत नाहीये. ऍक्च्युली करेक्ट आहे तुमचं सर. हे सगळं प्रकरण आहे ना खूप चाइल्डिश आहे, प्रोफेशनल ॲटिट्यूड नाहीये आणि कमिटमेंटचा सिरियसनेस तर त्याहून नाही. सो यू आर राईट, हे काही खरं नाही. साहेब, आम्हाला तरी नाही वाटत हे शक्य होईल. नाही म्हणजे समीर माझाच मुलगा आहे, पण त्याची काही चूक नाही हो. तुम्ही प्लीज त्याला माफ करा. ती त्याची बायको आहे ना अर्पिता, हे सगळं तिच्यामुळे झालंय. तुम्हाला हवं असेल तर तिच्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट करू शकता. नाही तुम्ही कराच. हो मॅडम, मला तुमच्या फॅमिली ड्रामामध्ये इंटरेस्ट नाहीये. मला माझ्या कामाशी मतलब आहे. फक्त 10 मिनिटे उरली आहेत. मला रिझल्ट हवाय बस. सर प्लीज आत येता का? आता काय करणार आहात येऊन? रडण्याचा आणि पाया पडून माफी मागण्याचा प्रोग्राम असेल सर. सर आत तर या प्लीज. चला चौधरी, चला. राजसी, त्या अर्पिताने परत काही चमत्कार केला असेल का? इम्पॉसिबल. वरून देव जरी आला ना तरी हे होणं शक्य नाहीये. समर्पिता किचनला आज टाळं लागणारच. बघत राहा. चला गंमत बघूया. इट्स शो टाइम. काय झालं? झाली ऑर्डर रेडी? इम्पॉसिबल आहे सर. चेहरे बघा त्यांचे. चेहऱ्यावरूनच कळते काहीही झालेलं नाहीये. हुकलंय सगळं. अरे बघता काय नुसते? माझ्याकडे वेळ नाहीये ओळखा पाहू खेळायला. काय झाले ते सांगा. सर, तुमचा जो काही मेनू आहे तो एकदा क्रॉस चेक करून घ्या. रेडी आहे सगळं. रेडी आहे सगळं. रेडी आहे सगळं. या. एक चौधरी, आपल्या ओरिजिनल मेन्यू मध्ये जे जे पदार्थ आहेत ते वाचा, मी चेक करतो. हा सर. बटाटा वडा, हा, बटाटा वडा, साखर भात, साखर भात, कढी पकोडा, हा, कढी पकोडा, कलाकंद, हा, कलाकंद आहे, व्हेज कटलेट. व्हेज कटलेट, ओके. आणि मिनी पिझ्झा.
हा बरोबर. चौधरी, आपल्या मेनू प्रमाणे सगळे पदार्थ तयार आहेत. इट्स इम्पॉसिबल. सात्विक अन्न आहे ते. जबाबदारीने कोणापर्यंत तरी पोहोचवायचं. तुमची सावली त्यावर पडायला नकोय मला. घरचं झालं थोडं आणि व्याने धाडलं घोडं. आपली धाकटी ड्युटी घरचं काम सोडून गेली लोकांची धुणी धुवायला. मला अजिबात आवडलेलं नाही तिचं वागणं. आता तिच्यामुळे सगळी घरची कामं माझ्यावर पडली. कविता, आपल्याच रोजीरोटीचं काम करतोय आपण. एक दिवस मदत केलीस तर बिघडलं कुठे? हा, आणि निकीचं म्हणशील ना तर अर्पिताच्या सासरी फुकटची राबत नाहीये ती. त्यातून 4 पैसे आपल्याच घरी येणार आहेत. हा, 4 पैसे येणार. मी एका हॉटेलचा पत्ता पाठवलाय. आज दुपारी 1 वाजता तिथे या आणि तुमच्या मुलाची थेर पहा. कोणी पाठवला असेल हा मेसेज आणि काय घडणार असेल तिथे? सर, 1 मिनिट, तुम्ही जेवण टेस्ट करून बघा.